पाय ते कार्पेट ओढलं ना बदमाश झाली ते चांगले दणकेत देतो 2-3 ठेवून लेकरू लेकरूला येऊन आली रिकाम्या कामाची देऊ का 2-3 काड्या ठेवून. हे चांगली आहे ना हात लावून आली ते हे तर लयच बदमाश आहे ते माहिती आहे पाहून आली ना ते तर लयच बदमाश आहे काऊन कावून टाकला कार्पेट एकदा तोडलं डबलही आता कामी लागली भली बदमाश आहे धरून तर एक दणका देतो चांगला ठेवून. तिचा लय हरी हे चांगली आहे ते लयच बदमाश आहे बदमाश झाली ते दणके द्यायच्या लायकीचीच आहे. नाही लय बदमाश आहे कुत्रे मागचा ब्रश घेऊन आले ड्राम घासाचे लय बदमाश झाले ते लोकांच्या घरचं काही उचलून आणते कोणाच्या घरचं शर्ट आणते कोणाच्या घरचं काही दणके दे ना त्याच्यावर चांगले 2-3 ठेवून मार लाडवतो त्याला तू वाटते भल्ल ठोका वाटता भल्ल ठोका पण नाही का त्याच्यापेक्षा आल्यावर मनच नाही करत बिचारे माय मारायला काय करू तर एवढं बदमाशपणा करते नाही रे माझ्या घरी आली एक दिवस कणिकीले तोंड लावलं एवढं बदमाश आहे का हो कणकीले तोंड तू मने नाही दुखलं का हो त्यानं कणकीले तोंड लावलं तर काहीच वाटत नाही बाई तुम्हाला मला लागवड आहे तुमचा घरी कुत्र्याचा हे करून आली ती पोहे मग नाही की आईनं पोहे घेतले पैपाट घेतो मग आता कोणी घेतो हे आली मागून माहीत तो नाही लावलं कणकीले पहिली बऱ्याची कोणी होती हो माघरी लय जण आहे ना यायच्यासाठी पोहे टाका लागते सगळ्यासाठी मग आईनं बिचारे मागं पलटून पाहिलं तर कुत्री हे पिल्लू येऊन पाहिलं हे पिल्ली सुचून येते बिचारे निरा घरातच घुसते एवढा कावानं टाकला येईन पण असं वाटते मारावं नाही आपण मारून नाही तर त्याला काय समजते असं वाटते आपल्याला आणि आता धरून 2-3 दिवस झालं कार्पेटच ओढते एका ठिकाणी तोडून ठेवलं जाऊ दे म्हटलं तोडलं तर तोडलं आता अजून डबल लागले म्हणून असं वाटलं मला टोका नाही तर नेऊनच टाकावं तिकडे पण मन नाही दबत माय मन दावाले जाऊ दे मोठे होईपर्यंत करून मा दिगाने हे चप्पल तोडून ठेवली माझ्या घरची चप्पल तर रोजच नाही तेव्हा त्या घरच्या भावाची तू याची एक दिवस तर दिसली नाही तरी तू मी लाडगोड लावताच लावता बाप्पा असं वाटते काय मग कोणी देत नाही त्याला खाले बा म्हणून देतो कोणी देत नाही ओली साग तुकडा नाही टाकत माझ्या घरच्या असे राहते मी सकाळी 5 पोळ्या टाकतो रात्री 4 पोळ्या टाकतो त्याले सगळे इले कोणी टाकत नाही हो उपाशी कुठचा आलू मालू आणते तिची माय आणि खाऊन घेते मग ते आलू एक मग भेटते का त्या पिल्ले म्हणून टाकतो मी तरी वावरताय नेऊन टाकायला लागलं त्या वावरात त्या कुत्रेले राखणी करते त्या वावराचं नेऊन टाक तिकडे नाही राहते माझ्या बाबाच्या मागं गेले असते तर पाठवून दिले असते दूध काला देतो रात्री तर मार तमाशी करते मार तमाशी करते का म्हणून टाकते आम्हाला नाही खाऊ देत आम्हाला जेव्हा ताटावर बसलो जेवाले काय घुसले सोय फटीतून घरात घुसले सोय एवढा का म्हणून टाकला तरसून गेलो बाप्पा आता आई काय करून आली आता स्वयंपाक झाला बसली ते मग झालं वाटते बाई पोरगी आली तर तूही आली बसाले कुत्रे सोबत बोलून आली ती तर मग आली मी पाहिले काय करून आली म्हणून हे मार कुत्रे सोबत बोलून आली ती काकू त्यासोबत बोलली आली त्यापाशी बसाले पाय इथून उठली तिथं बसली पुरी सोरी सोबत गोष्टी सांगणार आहे म्हणून काकू पाशीच बसतो आता मनच्या घरचं तुमच्या घरी नाही वाटते जेवाले खेळलेले बोलावते पण आम्हाला नाही बोलावते हो बोलावत नाही तुम्हाला कधीच नाही किती बाई कपटी आहे व किती कपटी आहे ते दिसते तशी नाही चोपडी दिसते वरून भल्ली चोपडी आहे पण कधीच बोलत नाही आम्हाला जेवाले त्यावर का टाई म्हटलं दिसते तशी नाही लोकांना वाटते साधी फादी नाही आहे चांगली जैतोड आहे म्हटलं एक नंबर आपण बगबग करून देतो नको होतं ते बगबग नाही करत चांगली कपटी आहे म्हटलं अंदरून घरी नाही बाई बोलावणं सारायला सावडलं म्हटलं पण आपल्याला नाही बोलत कधीच नाही बोलत ना किती ऑरकाट आहे ना हो तशीच आहे लोकांना वाटते भल्ली चांगली आहे हनुमान भल्ली चांगली आहे भल्ली साधी आहे भडबडी आहे भडबडी नाही जैतोड आहे चांगली एकाच्या अंगात तसे धंदे आहे बोलत नाही गुण काही सोडत नाही आपण टर करून मोकळ होतं आपली साधा स्वभाव आहे ते लोक त्याला म्हणते साधा बाधा आहे ते आहे आपलं कसं घेतलं तर सगळ्यालाच घ्यायचं नाही ते एकाला सांगायचं नाही तसंच आहे आपलं तिच्या पोराच्या लग्नात म्हटलं सगळ्या पोराईले बोलावलं म्हटलं एरियातले पोराईले पण पोरीले नाही बोलावलं मोठ्याले अशी हटकोर आहे का खरंच नाही बोलावलं काय सगळ्याच पोरी दिसल्या म्हटलं सगळ्याला दिली त्या पत्रिका आज पोरीले दिली नाही ना मग मला वाटत नाही की वाटतच ते माईले कोणचे आई येऊ का नाही येतच नाही ते म्हणा येतच नाही पण पाठवायची तर काम होतं पत्रिका पाठवली नाही ना एवढे हलकट आहे पोरीच्या लग्नात सगळ्याला पत्रिका दिल्या म्हटलं आम्ही नाही करत असं बोलावलंच नाही तर जाणार कसे बोलावलं तर जाईन ना कोणी घर सोडून दिलं आहे ना घर नाही आहे म्हणून तुम्ही घरी आहे दोघींची घर नाही सांगितले का लग्नाच्या वेळेस घर तोंडासमोर होते म्हणून सांगितले लाजी खातात ती लाच पडन लोक म्हणून बोलावलं आम्हाला नाही तर काय बोलावते ते कटोंड्याची आहे ते बोलावते तशी तर काही एवढी कपटी नाही आहे सुटली असं तिच्या फ्लवरची हो पाय कशी हुशार आहे बोलावं लागत होतं असं नाही करावं लागत होतं सगळ्यांनी बोलावलं तर नाही तर कोणालाच बोलावते असं नाही करा एकटी करते काय हे स्वयंपाक सगळे मिळून करते ना एवढी बकेट बनती एवढं मोठं मन आहे तिचं वाटते मोठ्या मनाची आहे काही नाही हलकट आहे एक नंबरची घर सांगितलं नाही बाई तिचीच कमाल वाटते मला कशी आहे तर सारे कमाल नाही
मला तर नवलच वाटून आलं एकटं घर सोडून दिलं ना बाई. हा तिचे जवले त्याला बेला जवले सांगितलंय नाही. आणि पोरगी मग माय म्हणे पोरीला अजिबात जायचं नाही, घर नाही सांगितलं अजिबात जायचं नाही म्हणे, तुला म्हटलंय असं तरी जाऊ नको म्हणे. का हो तिला सांगितलं नाही काय? हा राग करत असं नाही मनातून म्हणूनच सांगितलं नाही. राग येणारच सांगते ना घर. हा सगळ्याला सांगते ना बाई